नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यभरामध्ये सध्या वारं कसलंय. राज्यभरात सध्या वार आहे पक्ष बदलाचं. कोण कुठल्या पक्षात जातोय, कोण कुठल्या पक्षात जातोय आणि या संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहे. हे सगळं सुरू असताना एकीकडे मात्र एका नेत्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. ते म्हणजे हा नेता पक्ष बदलणार नाहीये, पण तो त्याचा मतदारसंघ बदलणार का, आणि जर बदलणार असेल तर कोणता. हा नेता काही महाराष्ट्रातला साधा सुद्धा नेता नाहीये. गेली जवळपास 35 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत आणि ज्या मतदारसंघाबद्दल आपण बोलतोय त्या मतदारसंघामध्ये ते जवळपास 30 वर्ष प्रतिनिधित्व करतायत. नाव आहे अजित पवार. अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढणार की बारामती सोडून दुसऱ्या कुठल्या मतदारसंघामधून निवडणूक लढणार. जर अजित पवार बारामतीमधून लढणार नसतील तर मग ते शिरूर मतदारसंघामधून लढणार का, याही संदर्भात चर्चा सुरू झाल्यात. आणि याला कारण ठरले गेल्या काही दिवसांमधली अजित पवार यांची वक्तव्य आणि आज लोकसभेचे खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अमोल कोल्हे यांनी केलेलं वक्तव्य. त्यामुळे आता अजित पवार यांच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमधल्या मतदारसंघाबद्दलची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली. अजित पवार यांच्याबद्दलची चर्चा, यामध्ये खरंच तथ्य आहे का, खरंच अजित पवार यांना बारामतीमधून लढायचं नाहीये का, आणि जर खरंच अजित पवार यांना बारामतीमधून लढायचं नसेल आणि दुसऱ्या कुठल्या मतदारसंघामधून लढायचं असेल तर त्याचे नेमके अर्थ काय होतात, या सगळ्या संदर्भात चर्चा करायची. पण त्या अगोदर एक बघूयात की गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार यांनी अशी काय काय वक्तव्य केलीत की ज्यामुळे या चर्चा सुरू झाल्यात. 8 सप्टेंबर 2024ला अजित पवार यांचं पहिलं वक्तव्य आलं. आता मीही 65 वर्षांचा झालोय, मी समाधानी आहे. जिथे पिकतं तिथे विकत नसतं आणि एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करून बघा, असं अजित पवार यांनी बारामतीमधल्या एका सभेमध्ये सांगितलं आणि तिथूनच मोठ्या प्रमाणावर चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच 13 ऑगस्ट 2024ला अजित पवार यांनी आणखी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य होतं सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी संदर्भातलं. अनेक घरांमध्ये राजकारण असतं, पण राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं. लोकसभेला माझ्याकडून चूक झाली. माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्रा यांना उभं करायला नको होतं, पण पार्लमेंटरी बोर्डानं निर्णय घेतला आणि एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही, असं अजित पवार यांचं वक्तव्य होतं. त्यानंतर 15 ऑगस्टला अजित पवार यांनी आणखी एक वक्तव्य केलं. 7-8 वेळा मी निवडणूक लढलोय, आता मला फारसा निवडणूक लढण्यामध्ये रस नाहीये. जर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जय पवार यांच्या उमेदवारीबाबत कल असेल तर पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड त्याबाबत निर्णय घेईल, असं म्हणत अजित पवार यांनी पुढच्या शिलेदाराबद्दलचे संकेतही दिले होते. 4 ऑक्टोबर 2024ला अजित पवार असं म्हणाले की, आणि हे जाहीर सभेमध्ये म्हणालेत, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समोरच्या पक्षाकडे बूथवर माणसं नव्हती अशी परिस्थिती होती, पण त्या निवडणुकीच्या निकालामध्ये काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं. त्याचा मीही विचार केला. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत मी जो उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून आणायचं आहे, असं अजित पवार यांनी सभेमध्ये म्हटलं आणि जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. वारंवार अजित पवार यांची अशी वक्तव्य असल्यामुळं छगन भुजबळ म्हणजे त्यांच्या पक्षातले आणखी एक ज्येष्ठ नेते यांना विचारण्यात आलं. त्यावेळेस छगन भुजबळ यांचं वक्तव्य होतं 9 सप्टेंबर रोजी की अजितदादा निवडणूक लढवतील, शेवटी ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत. पण मागच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं त्याबद्दलची व्यथा त्यांनी लोकांसमोर मांडली आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या पक्षाची आणि अजित पवार यांची बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला. आता जी वक्तव्य आपण सांगितली अजित पवार यातली काही वक्तव्य तर खुद्द बारामतीच्या सभांमधनं केली गेली होती आणि त्यामुळेच या चर्चा आणखी वाढल्या. आज या चर्चांमध्ये आणखी एक नाव, आणखी एक मतदारसंघ समाविष्ट झाला आणि तो होता शिरूर विधानसभा मतदारसंघ. आता या मतदारसंघाचं नाव येण्याचं कारण काय, तर त्याचं कारण असं आहे की अमोल कोल्हे जे सध्या शिरूरचे खासदार आहेत त्यांनी एका जाहीर सभेमध्ये केलेलं वक्तव्य. ते वक्तव्य नेमकं काय होतं ते बघूयात आणि मग आपण त्या वक्तव्याचे अर्थ काय होतात तेही शोधण्याचा प्रयत्न करूयात. बारामतीमध्ये एक विधान करण्यात आलं. बारामतीमध्ये काही राज्य पातळीवरच्या नेत्यांनी सांगितलं म्हणे की आता निवडणूक लढावीशी वाटत नाही, लढतील की नाही माहीत नाही. अनेकांच्या चर्चेत आमचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार आहेत. ते म्हटले नेते आपल्याकडे लढायला येतात का काय, हा प्रश्न पडलाय. आणि हा प्रश्न पडला असल्यानंतर मग प्रश्न पडतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा इतिहास आहे, हे कायम याचं सत्य आहे की जर सेनापतीच गळपटला तर सैन्यानं लढायचं कसं, हाच प्रश्न पडलाय.
आणि म्हणून बारामतीमध्ये स्टेटमेंट आल्यानंतर इथं इंदापूरच्या काही नेत्यांच्या पोटात धस्स झालंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणातलाही तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा एक मोठा मुद्दा असेल जर अजित पवार बारामतीमधनं निवडणूक लढणार नसतील तर. या सगळ्याचे अर्थ काय होतात जाणून घेण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत आहेत. तपासे सर, स्वागत आहे चर्चेमध्ये. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आता आपल्यासोबत आहेत. नमस्कार मिटकरी सर. नमस्ते. आणि हेमंत देसाई राजकीय विश्लेषक आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत. देसाई सर नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मिटकरी सर, अर्थातच पहिला प्रश्न अपेक्षेप्रमाणे तुमच्याचकडे येणार आहेत. तुमचे सेनापती नक्की लढणार आहेत कुठून? बारामतीमध्ये तळ ठोकणार आहेत की बारामतीमधून ते बाहेर पडणार आहेत? फारच स्मित हास्य करून कविताजी आपण प्रश्न विचारलाय. मला विचारलाय ना प्रश्न, तुमचा आवाज डिस्कनेक्ट झाला. प्रश्न विचारला मला ऐकू नाही आलं, पुन्हा सांगा. हॅलो हॅलो. हा मला विचारलाय ना? हो हो, तुमच्यासाठीच. तुम्ही इतक्या स्मित हास्य देऊन जो प्रश्न विचारलाय त्याचा उत्तर सांगतो. काही कोणाच्या मनात लाडू फुटण्याची गरज नाही. कोणाच्या म्हणजे स्पेसिफिक तुमच्या नाही, विशेषतः विरोधकांच्या. बर. अजित दादा हे खमके सेनापती आहेत. कोणी नाटकी भाषेमध्ये जर तिथं जाऊन भाषण केलं असेल आणि वेगवेगळं सेनापती जर गडबडला तर मग सैन्याचं काय अशा आवेशात बोलला असेल तर याचा अर्थ सेनापतीचा अभ्यासच त्या सैनिकांनी केलेला नाही आहे. त्या सैनिकाला ओळखच त्या सेनापतीने दिलेली आहे. त्यामुळे सेनापती डगमगणारा नाही, सेनापती मैदान सोडणाऱ्यांपैकी नाही. बारामती विधानसभा त्याला लढतील आणि हे कोणीतरी मधात सोडतंय. जसं दिलीप वळसे पाटलांबद्दल परवा चर्चा सोडली की दिलीप वळसे पाटील साहेब लवकरच भेट घेतील, त्यांच्या कुटुंबातल्या 2 लोकांनी भेट घेतली. यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं. हे स्वतःच दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं. रामराजे साहेबांबद्दलची कालची चर्चा बघा, ते पण आता तुम्ही ते सांगताय टीव्हीवर फिरवलं जातंय, मात्र आम्ही स्वतः रामराजेंशी बोललो, अशी कुठलीही चर्चा नाही. आणि आता 1 मिनिटांपूर्वी अजित दादांनी सांगितलं की जे पक्षप्रवेश आता तुतारीमध्ये होत आहेत त्यांना 40-50 जागा हव्यात आणि त्यांना तसे सक्षम उमेदवार पाहिजे. आमच्याकडे 40 आमदार आहेत, ते खमके आहेत, ते त्या मतदारसंघामध्ये अक्षरशः त्यांनी जे काही 5 वर्ष जनतेचं काम केलंय त्या भरोशावर ते नक्कीच निवडून येणारे आहेत. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. आमचा सेनापती हा सेनापतीचा आहे. आजचे जे काही पक्षप्रवेश दिसत आहेत, तुम्ही 1000 पक्ष फिरून येणाऱ्या माणसाचा जर पक्षप्रवेश असेल त्याच्या खाली कमेंट वाचा. केवळ स्वार्थापोटी केलेले हे पक्षप्रवेश आहेत. त्यांच्याकडे कुठं उमेदवार कॅपेबल नाही. अक्षरशः त्यांची अवस्था चांगला उमेदवार न सापडण्याची सुद्धा आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक अजितदादा शिरूर मधील लढतील का कुठून लढतील अशा वेगवेगळ्या प्रश्नाला चर्चेला उदाहरण आणलं जातंय. अजितदादा बारामतीतच लढले पाहिजे ही बारामतीकरांची प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे आमचा सेनापती पक्का आहे, खमके आहे. इतरांनी कोणीही त्याची काळजी करू नये. बर. अजितदादांची या अगोदरची वक्तव्य सुद्धा आहेत. फक्त काय आजचं वक्तव्य अमोल कोल्हेंचं आहे ज्याच्यामुळे ही चर्चा होत नाहीये. पण तरी तुमचं असं म्हणणं आहे की चर्चा घडवून आणली जाते. अर्थात तुमचा रोख आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडे. त्यामुळे महेश तपासेजी तुम्हाला आता याचं उत्तर द्यावं लागेल की खरंच तुमच्या पक्षाकडनं या अफवा आहेत आणि त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जातात, हा जो आरोप आहे त्याबद्दल काय म्हणाल? बारामतीच्या लोकांच्या समोर, जनतेच्या समोर आम्ही भाषणं केली नाही. ती भाषणं अजितदादांनीच केली. एवढं 30 वर्ष मी प्रतिनिधित्व करतोय, आता काय बदल करण्याची आवश्यकता वाटते, हे उद्गार दादांचेच आहेत. आणि अमोल मिटकरी साहेब जेवढा काळ दादांना ओळखतात त्याच्यात त्यांना अतिशय जवळून ओळखतो. अजित दादा केलेल्या गोष्टीबद्दल नाराज आहेत, दुःखी आहेत, हे मी समजू शकतो त्यांच्या मनातल्या भावना. त्यावेळेला त्यांना भ्रमित करण्यात आलं. अजितदादांनी तो निर्णय एकटा घेतला नाही. भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना फूस लावली. काय कारण होतं ते मला सांगता येणार नाही, परंतु आज अजितदादा भ्रमित अवस्थेमध्ये झालेत. हे महाराष्ट्राची शोकांतिका. अजितदादांसारखा एक उमदा नेता ज्याच्यावर एकंदरीत महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम होतं, असा नेता जेव्हा अशा पद्धतीची वक्तव्य करतो, भाषणं करतो, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, तर नॅचरली त्याचं रिपरकेशन होणार. सुप्रियाताईंना पराजय करण्यासाठी दादांनी घरातली मेंबर दिली, हे योग्य नव्हतं. त्यांनाही पश्चाताप झाला. परंतु भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी पक्ष फोडण्यापेक्षा पवारांचा कुटुंब हा कसं फोडता येईल ह्याच्यामध्ये जास्ती रस होतो. आज अजितदादांना 70-80 जागा पाहिजे, 25-30 जागेच्या आसपास मिळतील असं लोक म्हणतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष एक्सपॅन्ड करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील.
अजितदादांच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या याला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच जबाबदार आहे. आज अजितदादा जर शरद पवारांच्या पक्षामध्ये असते तर उद्याचे महाराष्ट्राचे 100% ते मुख्यमंत्री असते. त्यांची वाग चुकली, त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि आज त्याच्यामुळे अजितदादांची अशा पद्धतीने थोडं जी त्यांची भूमिका आहे म्हणजे ना सुखी ना दुखी अशी अवस्था त्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना ते जबाबदार आहे. बरं, अमोल मिटकरीजी तुमच्याकडे येते, पण त्या अगोदर हेमंत देसाई सर तुमच्याकडे. मुळात राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेतून मला सांगा की अजित पवारांसारखा नेता जो 1991 पासून लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते स्वतः आला आणि त्यांचा पक्ष सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पदाचं दावेदार मानतं, असा माणूस जर आपला मतदारसंघ बदलण्याच्या चर्चा करत असेल, त्या चर्चांमध्ये आणखीन तेल ओतलं जात असेल त्यांच्या पक्षाकडून विरोधकांकडून, तर मग याचे अर्थ नेमके काय होतात? अजित पवार बारामतीतून लढले तर नेमकं काय आणि अजित पवार बारामतीतून लढले नाही तर नेमकं काय? मला असं वाटतं की मुळात चर्चा अजितदादांनी सुरू केलेली आहे. एवढंच नव्हे तर मी मिटकरींचं म्हणणार नाही की त्यांच्या पक्षाचे काही लोकांनी सांगितलं की महाराष्ट्रात कुठूनही अजितदादा निवडून येऊ शकतात आणि त्यांनी कुठूनही निवडणूक लढवावी. स्वतः अजितदादा म्हणाले की जय पवार जर पार्लमेंटरी बोर्डापुढे त्याचं नाव आहे, विचार केला जाऊ शकतो त्याचा, असं स्वतः दादा म्हणाले. त्यामुळे ही चर्चा त्यांनीच सुरू केलेली आहे. पण जर त्या बारामतीच्या बाहेर ते पडले तर अशा प्रकारची टीका होऊ शकते की जिथून त्यांचं संपूर्ण राजकारण सुरू झालं, ज्या ठिकाणी त्यांनी सगळ्यात जास्त विकास कामं केली त्या ठिकाणीच तिकडनं ते बाहेर पडले तर तिकडनं त्यांनी पळ काढला, अशा प्रकारची सुद्धा टीका होऊ शकते. त्यामुळे तो गड त्यांनी सोडणं जे आहे ती घोडचूक होईल असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जर तो मतदारसंघ त्यांनी सोडला तर त्याचे परिणाम अन्य मतदारसंघ बारामतीत तर होतीलच. बारामतीतला जो कोणी त्यांचा दुसरा कॅन्डिडेट असेल तो पडेलच, पण त्याशिवाय ते जिथून कुठून उभे राहतील तिथे सुद्धा त्याला फटका बसेल. त्यामुळे पक्षाची एकूण जे कॉन्फिडन्स लेवल आहे ती कमी होईल. मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की दादांना बारामतीमधनं त्यांचा बारामतीमध्ये जे मार्जिन आहे ते तर कमी झालंच आहे. सुप्रियाताईंना बारामतीमध्ये सुप्रियाताईंचं मार्जिन चांगलं आहे. तुम्ही जर त्यांची अगोदरची लोकसभा निवडणुकीच्या वेळीची वक्तव्य बघितली असेल दादा गटाच्या कोणाची स्वतः दादांची, ते ज्या कॉन्फिडेंटली म्हणत होते की मीच निवडून येणार आणि सुप्रियाताईंनी काही कामं केलेली नाहीयेत आणि पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये भाषण करणं म्हणजे काम नव्हे, कामं मीच केलेली आहेत आणि त्याचं मला रिटर्न मिळेल. आणि आता ते असं म्हणत आहेत, ते स्पष्टपणे असं म्हणाले आहेत की माझ्या जागी जर कोणी आला तर तो मीच उभा असेल असं समजून तुम्ही मला मत द्या. म्हणजे एक असं खडा टाकून बघायचा की रिॲक्शन काय होती आहे. आणि रिॲक्शन जर अशी झाली की म्हणजे दादा दादा तुम्हीच उभा राहा, मग ती एक सिंपथी वेव क्रिएट करायची, मग मी उभा राहतो, मग तुमचीच मागणी आहे, अशा प्रकारचं खडा टाकून टाकणं. दादा माझ्या मते बारामतीमधूनच उभे राहतील, पण ते प्रतिपक्षामध्ये सुद्धा युगेंद्र उभा राहणार की कोण उभा राहणार आहे त्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी अवलंबून आहेत. पण दादानी बारामतीतनं उभं राहणं हे लॉजिकल होईल, त्यांच्या दृष्टीने योग्य होईल आणि एखादा लढाऊ नेता मैदान सोडून जात नाही हे ते दाखवू शकतील. आणि जी काही लढाई होईल त्या लढाईमध्ये कोणीही जिंकू शकतो. आता बारामतीकर जे म्हणतात ते असं आहे की लोकसभेमध्ये आम्हाला शरद पवार पाहिजेत, विधानसभेमध्ये दादा पाहिजेत, असं जरी ते म्हणत असले तर माझं मत असं आहे की जेव्हा लोकसभेमध्ये जो काही आपल्याला परिणाम दिसला त्याचे रिपरकशन्स विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दिसते. मग जर तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा कनेक्शन आपलं झालं की मी तुमच्याकडे येते. पण आता अमोल मिटकरी सर तुमच्याकडे. तुम्ही मगाशी म्हणालात की ह्या वावड्या उठवल्या जात आहेत, अफवा पेटवल्या जात आहेत. मुद्दा असा आहे की दादांचीच वक्तव्य आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बघितली. आता प्रश्न असा आहे की दादांचं जे व्यक्तिमत्व आहे ते महाराष्ट्राला खमकं व्यक्तिमत्व म्हणून माहिती आहे. म्हणजे असं कितीतरी आमदारांच्या बाबतीमध्ये दादा असं म्हटलं असतील की तुम्ही कसा निवडून येतोस तेच बघतो, कसा आमदार होतोस तेच बघतो. अर्थात ती दादांची स्टाईल आहे. ते दादा जेव्हा अशी माघारीची भाषा करतात त्यावेळेस त्याला काय समजायचं? दादा पवार विरुद्ध पवार हा संघर्ष टाळू पाहतायत की जसं आता हेमंत देसाईंनी सांगितलं तसं दादांचं हे भावनिक आवाहन आहे बारामतीकरांना? थोडं 2 मिनिटाचा एक्स्ट्रा वेळ घेतोय आपला. मी दादांना किती वर्षापासून ओळखतो हे जे तपासे साहेबांनी विचारलं तर मी दादांना
इसवी सन 2000 पासून ओळखतो. ज्या वेळेस दादोजी कोंडदेवाचा पुतळा लाल महालातून हटवला गेला तेव्हापासून मी अजितदादांना ओळखतो आणि अजितदादा कसे खमके नेते आहेत त्यामुळे आम्ही अजितदादांकडे आकर्षित होऊन धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून 2016 साली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. दादा स्पष्ट माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करणारे ते तपासे साहेब असतील, पण दादाचं एकूण जे काही वागणं बोलणं जे बोलल त्या पद्धतीनंच त्या हे प्रामाणिकपणे कबूल करणं हा दादांचा मूळ स्वभाव आलेला आहे. आता ह्या ज्या काही चर्चा आहेत त्या पहिल्यांदाच राजकारणात कोणता नेता करतोय असं नाही. आदरणीय पवार साहेबांची अनेक जुनी वक्तव्य काढा, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं जनतेला अपील करणारं भाषण केलं की बाबा आता ठीक आहे, आता मी जरा दुसऱ्याला संधी देतो. आता ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांनी तशी भाषणं केलेली आहेत. पण अजितदादा बोलले तर त्याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. ह्या ज्या काही त्यांच्या चर्चा आहेत ह्या म्हणजे कुठल्या मतदारसंघात लढणार ह्या काही चर्चेचा आजचा जो विषय आहे त्याचा विषयाचा फक्त तुम्हाला एकच सांगतो की अजितदादा एक इतक्या मोठ्या मनाचा नेता आहे की त्यांनी असं जे काही करायचं ते उघड करायचं. भारतीय जनता पार्टीला समर्थन द्यायचं तर उघड द्यायचं. 2019 साली काही भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मागितला नव्हता. पाठिंबा न मागता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. नागालँडमध्ये सुद्धा काही तिथल्या लोकांनी पाठिंबा मागितला नव्हता, त्यावेळेस सुद्धा पाठिंबा दिला गेला. म्हणजे जे काही भूमिका घेतली ती एकटी अजितदादांनी घेतली नव्हती. अजितदादांच्या सोबत जे आता पार्लमेंटरी बोर्डमध्ये सर्व सन्माननीय सदस्य आहेत या सर्वांची ती भूमिका होती. अगदी रामराजे पण त्यामध्ये होते, वळसे पाटील साहेब पण त्यामध्ये होते. त्यामुळे अजितदादांनी भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीमध्ये जाण्याची भूमिका घेतली. त्याच्या अगोदर तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशी जुळलेली होती हे माझ्यापेक्षा हेमंत देसाई सरांना चांगल्या पद्धतीने माहित आहे, कारण त्यांनी खूप जुनं राजकारण आदरणीय साहेबांचं पाहिलेलं आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये जो काही त्यांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी वोटर्स कमी पडले, दुःख होणं साहजिक आहे. पवार साहेबांनी बारामतीमध्ये राजकारणाचा श्रीगणेशा केला सुरुवात केली याच्याबद्दल कोणाचं दुमत नाहीच. पण पवार साहेबांच्या नंतर अजितदादांनी ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट केल्या तर सातत्यानं जो पक्षाचा प्रचार करणारा असतो तो व्यक्ती सांगतो ना की जे उमेदवार आहेत त्यांनी काही केलं नाही. पण मी या ठिकाणी आमदार असताना दर शनिवार रविवारी जनता दरबार घेणे, जनतेचे प्रश्न सोडवणे, डेव्हलपमेंट करणे, आज जो काही बारामतीच्या सौंदर्यीकरणाचा डोलारा उभा आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त अजितदादाची भूमिका आहे. ते काही उद्या कोणी उसना अवसान आणून विधानसभा लढवायला येणाऱ्या माणसाबद्दल म्हणजे त्याचं काही योगदान नाही. मागच्या निवडणुकीमध्ये आधी 19ला नरेंद्र मोदीजीनंतर सर्वात जास्त लीड बारामतीमधून होता. बारामतीकरांच्या समोर दादा ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते घरातले एक सदस्य म्हणून बोलतात. तुमचा मुद्दा मग तेच आहे ना की हे जर सगळं वास्तव असेल, जर त्या बारामतीकरांनी 1991 पासून दादांनाच आपला नेता मानलेला असेल तर एका लोकसभेच्या निकालावरून बरं तिथेही असं आहे की दुसरं कोणी निवडून आलेलं नाहीये, कोणी भाजपचं निवडून आलेलं नाहीये, कोणी काँग्रेसचं निवडून आलेलं नाहीये. तुमच्याच पक्षामध्ये फूट पडल्यानंतर तुमच्याच पक्षाचा माणूस निवडून आलेला आहे. जे पक्ष भविष्यात कदाचित एकत्र येतील, कदाचित येणार नाहीत, आत्ताच्या घडीला आपण नाही सांगू शकत आहोत. पण मग असं असेल तर एका निवडणुकीच्या निकालावरून दादा माघार का घेतायत? दादा माघारीची भाषा का करतायत? माघारीची भाषा कविता जी तुम्ही परत विषयांतर करताय, माघारीची कुठलीही भाषा दादांनी केलेली नाही. दादांनी जे भावना आहेत त्या आपल्या परिवारातल्या सदस्यांसमोर बोलल्या. आता कोणी त्याला खळा टाकून बोलणं म्हणतं, कोणी त्याला लोकांचं म्हणणं काय ते अपील या स्वतः दादाच म्हणाले 7-8 वेळा मी निवडून आलोय, आता निवडणूक लढवायचं कारण नाहीये. स्पष्ट आहे, जे चुनाने कबूल करणारा नेताही असला पाहिजे ना. स्वभावाचे राजकारणी बरेच आहेत महाराष्ट्रामध्ये. असं आहे हे बघा अमोल मिटकरी सर, दादांनी बोललेल्या वाक्याचा अर्थ तुम्ही एका पद्धतीनं लावणार, पण जे समोर आहे ते आहे. 7-8 वेळा निवडून आलेलो आहे, 65 वर्षांचा झालोय, आता मला काही रस नाही असं म्हणणं ही भाषा माघारीची नाही तर काय? तुम्हाला देईल तो उमेदवार तुम्ही निवडून द्यावा असं म्हणतात. पार्लमेंटरी बोर्डानं जर उमेदवार ठरवला तर तो निवडून द्यायला पाहिजे असं म्हणतात. तर आता असं आहे की तुम्ही त्याला मुलामा लावू शकता. ठीक आहे, तुमच्या पक्षाचे नेते आहेत, तुम्ही प्रवक्ते आहेत, त्यामुळे ते करणं अपेक्षित आहे जे तुम्ही करताय. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारा, त्यावर दावा सांगणारा माणूस जेव्हा आपल्याच मतदारसंघातनं मागे येण्याची भाषा करतो त्यावेळेस या चर्चा होणं स्वाभाविक आहे. याच्यावरचंही तुमचं उत्तर ऐकून घ्यायचं आहे मला. मिटकरी सर ऐका ना, येते मी तुमच्याकडे पुन्हा उत्तरासाठी. मला ब्रेक घ्यावा लागेल, छोटासा ब्रेक घेऊन येते, लगेच येते परत, छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येते. या चर्चेमध्ये पुन्हा भेटूयात अगदी काही क्षणांनंतर. पाहत रहा NDTV मराठी. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं या विशेष चर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. अजित पवार यांच्या बारामतीमधनं मी माघार घेणार किंवा मी निवडणूक लढणार नाही आता खूप झालं असं जे वक्तव्य आहेत
आणि त्या वक्तव्यावर ज्या प्रतिक्रिया येतात त्या संदर्भात आपण चर्चा करतो. राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आता आपल्यासोबत आहेत. हेमंत देसाई सर, हे खरं आहे की अजित पवार यांनी बरीच वक्तव्य केलीत, मात्र यापैकी एकाही वक्तव्यामध्ये जर मी बारामतीमधनं लढलो नाही तर मी कुठून लढणार या संदर्भातलं कुठलंही वक्तव्य नव्हतं. पण सातत्यानं इंदापूरचं नाव कधी समोर येतं, कधी शिरूर विधानसभा मतदारसंघाचं नाव समोर येतं, कधी कर्जत जामखेडचं नाव समोर येतं. याचा अर्थ दादांच्या या वक्तव्यांचा वापर करून विरोधक दादांवर निशाणा साधतायत, ही संधी बरोबर साधतायत, हेही तितकंच खरं आहे ना? नाही, विरोधक तर संधी साधणार यात शंकाच नाही, पण दादा सुद्धा विरोधकांना खेळवत नाहीत. हे कशावर? दादा सुद्धा अशा प्रकारची वक्तव्य करून आपण कुठून उभे राहणार, किंवा आपला कॅन्डिडेट कोण आहे याबाबत कदाचित बेसावत सुद्धा ठेवत असतील. आणि आपण जे म्हणतोय की उद्या असं लक्षात घ्या की तुम्ही समजा अजित दादा उभे राहिले तर आपण गृहीत धरले की योगेंद्र तिथे उभा राहणार. आणि अजितदादांचं वक्तव्य असं आहे की सुनेत्राताईंना सुप्रियाच्या विरोधात, म्हणजे फॅमिलीमध्ये परस्पर विरोधात उभं राहणं हे चूक झाली माझी. आता ती चूक जर अजितदादांनी स्वतः मान्य केलेली आहे तर मग ती चूक कदाचित शरद पवार ती चूक करतील का? शरद पवार असं म्हणतील की समजा त्यांना सहानुभूती मिळणार असेल तर मी माझ्या कुटुंबातला न तिथे उभा करता दुसराही उमेदवार उभा करू शकते. त्यामुळे हे एकमेकाला बेसावर ठेवण्याचा सुद्धा हा प्रयत्न असू शकेल. आणि मगाशी मला तुम्हाला सांगायचं एक गोष्ट अशी की आता लोकसभेनंतर परिस्थिती आणखीन बदललेली आहे. बघा, हर्षवर्धन पाटील इथे आलेले, रामराजे निंबाळकरांबद्दल जे मगाशी मी ऐकलं की त्यांचं नाव घेऊन घ्या न घेऊन सांगण्यात आलं की तसं काही नाहीये. आज स्वतः शरद पवारांनी सांगितलं 14 ऑक्टोबरला मी तिथे जाणार आहे फलटणमध्ये, आणि तुम्हाला लक्षात आलं असेल कोण आपल्याकडे येणार आहे. फलटणमध्ये असाच कार्यक्रम घेईन असं म्हटलं पवारांनी. माझ्या तारखा बुकेत असं ते म्हणाले. याचा अर्थ असा आहे की इनकमिंग फार मोठ्या त्याची तुम्ही भले टिंगल करा, पण शरद पवारांची लोकप्रियता माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या आकलनाप्रमाणे त्यांच्या संपूर्ण करिअर मधल्या सगळ्यात जास्त शिखरावरती ते आता आहे. कारण काय की त्यांच्या वयामध्ये ते आता ज्या पद्धतीचं काम करताय, वय काढलेलं आवडत नाही त्यांना, पण ज्या जिगरीने ते काम करतायत, ज्या जिगरीने ते दौरे करताना थेट मोदी शहांना अंगावर घेत आहेत, त्याच्या लोकांना कौतुक आहे. याच्यामध्ये विकास कामं, भावनात्मक मुद्दे वगैरे सगळे बाजूला आहेत. मुद्दा असा आहे की शरद पवार ज्या पद्धतीने हे सगळं चिकाटीने काम करतात, आणि त्यांनी दाखवून दिलं होतं 1980 ते 86 ते नेहमी सांगतात की माझ्या मागे 6 जण होते, 6चे मी 56 केले बोल. त्यामुळे शरद पवारांची ताकद यावेळी विलक्षण वाढण्याची शक्यता आहे. त्याला तुम्ही काहीही नाव द्या, आणि अजितदादा नक्की गोंधळेल. मी तुम्हाला सांगतो, मी एक तुम्हाला गंमत सांगतो की अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने अँग्री यंग मॅनचं काम करायचं, आणि आलाप नावाचा चित्रपट ऋषिकेश मुखर्जीचा, त्यामध्ये तो गायक वगैरे आहे, आणि ही भूमिका त्याची अतिशय चांगली होती, पण लोकांना आवडली नाही, लोकांनी नाकारली. त्यामुळे गुलाबी जॅकेट मधले अजितदादा जे ज्या पद्धतीने तडजोड करत त्यांना या महायुतीत राहायला लागते. शाहू फुले आंबेडकरचा वारसा मी अजून जोपासतोय, विशाळगडला मी जातोय, त्या गोष्टी ज्यांनी केल्या त्याचं मी कौतुक केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. ते जर ते आठवणी काढत असतील, पण असंही आहे की महायुतीमध्ये ही मतं इंटॅक्ट राहण्यासाठी त्यांनी असं बोलायचं, भाजपमध्ये अमुक तसं बोलायचं, अशी स्ट्रॅटेजी असू शकते. पण अजितदादांचा हा जो सगळा बदलता प्रवास आहे तो लोकांनी एक्सेप्ट केल्याने हे लोकसभेत सिद्ध झालं. आणि विधानसभेमध्ये मी ठामपणे सांगतो की लोकांना अजितदादांची ही भूमिका, नवा सगळं त्यांचा जो भूमिका अजिबात आवडली नाही. ते ओरिजिनल अजितदादा लोकांना आवडतात. या प्रकारचे अजितदादा लोक नाकारतील साफ, असं मी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगतो. बरं, हे तुमचं विश्लेषण आहे. आपण महेश टपासेंकडे जाऊयात. महेश टपासेजी, एक मुद्दा आहे जो मगाशी मीही त्याचा उल्लेख केला होता आणि आता हेमंत देसाईंनी सुद्धा त्याचा उल्लेख केला की अजित पवारांनी तर असं म्हटलं की बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार ही लढाई व्हायला नको हवी होती, सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया अशी लढाई नको व्हायला हवी होती. पण आता विधानसभेला सुद्धा त्याच बारामतीच्या मतदारसंघाकडे लक्ष असणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये पण तुमच्या पक्षाकडनं पवार विरुद्ध पवार हा सामना टाळण्याचा प्रयत्न होणार की तोच सामना व्हावा यासाठीचे प्रयत्न असणार आहेत? नक्कीच अतिशय जवळून महाराष्ट्राची जनता बारामतीच्या निवडणुकीकडे बघणार. अजितदादांनी त्यांची भूमिका मांडली. पवार साहेबांना कधीच अशी इच्छा नव्हती की अशा प्रकारच्या काही गोष्टी घडाव्या, परंतु मी मगाशी जसं सांगितलं तसंच आहे की अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांवर कमी आणि शरद पवारांवर जास्त विश्वास ठेवला पाहिजे होता.
जो त्याने ठेवला नाही. आज जी अजितदादांची अवस्था निर्माण झाली, कारण अजितदादा खरंच चांगले नेते आहेत. आता तुम्ही आता मगाशी हेमंत देसाई साहेब एकदम बरोबर बोलले की त्यांचा एक तो रुबाबदार बाणा बघायची आम्हाला सर्वांना असेल, आणि मी तर लहानपणापासून बघतो, मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्यापासून. त्याच्यामुळे त्यांचा ते रूप पाहिल्यानंतर आज त्यांचं हे रूप बघणं हे आम्हालाही दुःखवतं. पवार साहेबांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, सत्तेच्या आत सत्तेच्या बाहेर संघर्षामध्ये, आणि त्याच्यातनं त्यांनी त्यांची पक्षाची वाटचाल, राजकीय वाटचाल, सामाजिक वाटचाल केली. परंतु कार्यकर्त्यांना नेहमी पवार साहेब आधारस्तंभ आणि राहिलेले आहेत. आता बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार होणार की इतर काय होणार ह्याच्याबद्दल आज मी सांगू शकत नाही. परंतु अजितदादांनी जर स्वतःच इच्छा व्यक्त केली की मी तिथे लढणार नाही, याचा अर्थ पवार वर्सेस पवार होईल अशी तिथे शक्यता वाटत नाही. राष्ट्रवादी शरद पवार किंवा महाविकास आघाडीकडनं कोण उमेदवार असेल याच्यावर अजून चर्चा झाली नाही, कारण त्याच्या म्हणजे नामांकन आम्ही सर्वांचं मागवलेलं आहे. कोण उमेदवार येईल हे पुढच्या 4-2 दिवसामध्ये नक्की आपल्या समोर येईल, कारण मुलाखती आता मला तर 7-8 तारखेपासून सुरू होणार आहेत. बर, अमोल मिटकरी सर, यांच्या दोघांच्याही बोलण्याला तुम्हाला काही उत्तर द्यायचं आहे की मी अगदी माझा प्रश्न विचारू? तुमचाही विचार आणि त्यांचे उत्तर. बरं, जर दादांनी बारामती सोडण्याचं खरंच ठरवलं तर बारामती मधला पुढचा शिलेदार पक्षाच्या मनातला कार्यकर्ता म्हणून कोण असणार आहे? तुमच्याच प्रश्नाच्या उत्तरानं सुरुवात करतो. अजितदादा कुठल्याही परिस्थितीत बारामतीचीच जागा लढणार आहेत. हे दुसऱ्या मतदारसंघात जाण्याचा प्रश्नच येत नाही, आणि या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. याला मला जास्त काही लाभवायचं नाहीये. हे ठरलेलं आहे की बारामती अजितदादाच लढतील. नंबर 1, गुलाबी जॅकेटच्या संदर्भात जी काही टीका आता देसाई साहेबांनी केली किंवा तपासे साहेब बोलतायत की दादा खूप बदलले. ठीक आहे, परिवर्तन ही काळाची गरज असते. तुम्ही दादांची भाषणं जेव्हापासून गुलाबी जॅकेट म्हणताय तुम्ही किंवा जनसन्मान यात्रा म्हणूया आपण थोडक्यात, प्रत्येक भाषण ऐका, कुठल्याही पद्धतीनं कोण्याही व्यक्तीवर टीका टिप्पणी नाही. कोणी जर त्यांच्या टीका, आता यांच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये अत्यंत गलिच्छ पातळीवर टीका दादांवर झाल्या, सुनेत्रा वहिनींवर झाल्या, गल्ली बोळातले 3ऱ्या-4थ्या फळीतले लोक बोलायला लागले. ठीक आहे, वरिष्ठ पातळीवर कोणी टीका केली असेल तर आम्ही मान्य करू, पण ज्यांची काही लायकी नव्हती ते लोक टीका करायला लागले. पण आम्ही बोलत असताना दादांनी आम्हाला स्वतः सांगितलं काही रिॲक्ट व्हायचं नाही, आपण जनतेमध्ये फक्त कामं घेऊन जाऊया की महाराष्ट्राला पुढे कसं नेता येईल, हा विचार कसा टिकवता येईल. आणि दादाची ती भूमिका आहे. विशाळगडच्या पायथ्याशी गाजापूरला जाऊन भेट देणं असेल, किंवा मग तुम्ही बघा शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे मालवणमध्ये कोसळला, 2ऱ्या मिनिटाला माफी मागणारा दादा आहे. त्याच्यामुळे अजित दादांची जी काही भूमिका आहे ती भूमिका थोडी संयमी झाली, मान्य करतो. पण आता याच्यामध्ये कोणावर खालच्या पातळीवर बोलणं, कोणी आपल्यावर खालच्या पातळीवर बोलत असेल तर काही रिॲक्ट न होणं, हा जर बदल त्यांनी स्वीकारला असेल तर यात वेगळं वाटण्याचं कारण काय? पवार साहेबांनी नक्कीच जास्त उन्हाळे पावसाळे पाळलेले आहेत आणि त्यांच्याच तालमीत दादा पण शिकलेले आहेत, याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. पण आता ज्या पद्धतीनं दादांवर टीका करणारी, म्हणजे पवार साहेबांच्या समोर दादांवर खालच्या पातळीवर टीका केल्या जाते, सुप्रियाताईंच्या समोर एक त्यांच्या पक्षाचा युवकचा कार्यकर्ता एकदम खालच्या पातळीवर दादांवर बोलतो. पण आम्हाला वाटतं की आताही पवार साहेबांवर कोणी टीका केली तर आम्ही आमच्या पक्षाकडून पहिलं उत्तर असतं, भले आम्ही महायुतीत काय असू देत. आमच्याकडे सदाभाऊ खोत बोलले परवा, तो पडळकर बरडतो काही, आम्ही त्याला उत्तर देतो. आम्ही हे पाहत नाही की तो भाजपचा आहे की महायुतीमधला आहे. प्रश्न असा आहे की दादांवर ज्या पद्धतीनं ज्यांची लायकी नाही ती लोक बोलतात त्यावेळेस कुठे विरोध होत नाही. पण दादाही आम्हाला सांगतात की आपल्याला फक्त रिजन घेऊन लोकांच्या पुढे जायचं आहे आणि ते घेऊन जात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी गुलाबी जॅकेट घातलं की सन्मान यात्रेमध्ये गेले, जनतेचा त्यांना वेगळी असतात. लोकसभेमध्ये बारामतीकरांनी ठीक आहे परंपरा जे काही त्यांना करायचं ते केलं, पण विधानसभेमध्ये सुद्धा बारामतीकर मागचे रेकॉर्ड दादांचं मोडतील. त्यामुळे बारामती सोडून दादा कुठेही लढणार नाहीत. हे आतल्या चर्चेचं तुम्हाला मी उत्तर देतो. आणि अर्थातच हे मी बोलतोय हे वरिष्ठ पार्लमेंटरी बोर्डच्या काही सन्माननीय सदस्यांसोबतच त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बोलतोय. आणि राहिला प्रश्न 14 ऑक्टोबरला फलटणला जाण्याचा, तर साहेब 14 ऑक्टोबरला फलटणला नेमके कशा करता जात आहेत? धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याकरता जात आहेत की रामराजेंच्या पक्षप्रवेशाकरता जात आहेत? हे 14
तुमच्या नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. अपेक्षा करते की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. खरं तर मगापासून हेमंत देसाईंनी जे काही म्हटलं किंवा अगदी तपासींनी जे काही म्हटलं त्यामध्ये दादांवर टीका करण्याचा कुणाचाही काही उद्देश नव्हता. फक्त दादांचं व्यक्तिमत्व म्हणून जी प्रतिमा सगळ्यांच्या समोर आहे त्या प्रतिमेमध्ये थोडासा बदल होतोय आणि त्यामुळे ती बदललेली प्रतिमा लोकांना आवडेल की नाही याबाबतचं ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न होता. यावर दादांवर कुठेही टीका, कारण प्रत्येकाला बदल करण्याचा अधिकार आहे, तो दादांना नाहीये. त्यांना जर असं वाटत असेल की माझा पक्ष आता वेगळ्या दिशेनं पुढे गेला पाहिजे तर तो त्यांनी न्यावा आणि तो त्यांचा ते करता आहेत. फक्त आता ते लोक कसं स्वीकारतायत किंवा स्वीकारत नाहीत हे एका विश्लेषकाच्या नजरेतनं हेमंत देसाईंनी पाहण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांनी सांगितलं. त्यावर तुमचं काय मत आहे तेही आपण जाणून घेतलं. आता फक्त मुद्दा इतकाच आहे की दादांनी बारामतीमधनं लढावं की दादांनी इतर कुठल्या मतदारसंघामधनं लढावं. जर दादा दुसऱ्या मतदारसंघामधनं लढत असतील तर त्यांच्या पक्षामध्ये बारामतीमधनं कोण लढणार, या सगळ्यावर चर्चा यासाठी होत आहे. त्याचं कारणच एक आहे की दादांचं असलेलं व्यक्तिमत्व, दादांचं असलेलं महाराष्ट्राच्या राजकारणामधलं स्थान आणि दादांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे भविष्य पाहिलं जातंय ते. अदरवाईज एखाद्या नेत्याबद्दल जर तो त्याचा मतदारसंघ बदलणार नसेल तर इतक्या चर्चा होण्याचं कारण नसतं. पण तो नेता अजित पवार असल्यामुळे या इतक्या चर्चा होत आहेत. आपण तिघांनी सुद्धा आपापल्या परीनं या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्याचं उत्तरं दिलीत. मला या चर्चेच्या शेवटाकडे यायचं आहे, पण मला वाटतं मिटकरी सरांना त्यांचा राहिलेला मुद्दा पूर्ण करायचा. मगाशी नेटवर्क गेलं होतं. मिटकरी सर, अगदी थोडक्यात, कारण वेळ संपली आहे माझी. मी शेवटचा मुद्दा असा होता की जे हेमंत देसाई सरांनी म्हटलं की 14 तारखेला फलटणला पवार साहेब जातील, हा मुद्दा तुम्हाला ऐकायला आला नसेल तर मी परत तो रिपीट करतो. ते 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी जात आहेत की रामराजेंच्या पक्षप्रवेशासाठी जात आहेत हे 14 ऑक्टोबरलाच पाहण्याचं उत्सुकतेचं ठरेल. रामराजे साहेब कुठेही अजितदादांना सोडून जाणार नाहीत. अर्थातच ह्या विरोधकांकडून पिकवलेल्या कंड्या आहेत. त्यामुळे बारामती ही अजितदादांच्या उमेदवारीची वाट पाहते आणि अजितदादा तिथे उमेदवार असतील. त्यामुळे काही काळजी करण्याची कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा सारखा खमका नेता हा महाराष्ट्रात तग धरून आहे आणि एकटाच दादा वाघासारखा झुंजतोय सर्वांच्या विरुद्ध. आम्हाला या नेत्यांचा अभिमान आहे. फक्त 14 ऑक्टोबरला जर तुम्ही जी दुसरी शक्यता व्यक्त केली होती ती जर पॉझिटिव्ह निघाली तर मात्र वेळ संध्याकाळी 5ची राखून ठेवा. आपण पुन्हा या चर्चेमध्ये भेटूयात. डन 5ची वेळ राखून ठेवतो आताच. हेमंत देसाई सर, शेवटचा मुद्दा अगदी एका वाक्यात प्लीज, वेळ संपली आहे. की अजितदादा म्हणाले होते की सत्तेत जो पक्ष आहे त्याच्याबरोबर जाणं हे योग्य असतं, म्हणजेच कामं होतात. जर महाविकास आघाडीची सत्ता आली समजा तर दादांच्या सिद्धांतानुसार ते महायुतीची छावणी सोडून महाविकास आघाडीत जाणार आहेत का? कारण ते म्हणाले की दोन्ही आघाडीत तसा तत्वतः काही फरक नाहीये. तेव्हा ते बघायला लागेल आणि तेव्हा निगोशिएशनच्या तेवढी ताकद त्यांच्याकडे असेल का? म्हणजे महाविकास आघाडीला दादांची गरज असेल का हाही प्रश्न आहे. जर महायुतीची सत्ता आली, दादांना जास्त जागा मिळेल तर प्रश्नच नाही. पण अशी सुद्धा एक शक्यता येऊ शकते. त्यावेळी दादांना आपलं भावी राजकारण जे आहे त्याची दिशा काय असेल, त्यामागे विचार काय असले पाहिजे हे त्यांना ध्यानात ठेवायला लागेल. मला असं वाटतं की शरद पवारांचे विचार त्यांच्या बहुतेक सगळ्या आयुष्यामध्ये प्राणपणा त्यांनी जपलेले होते आणि यशवंतरावांचे विचार भाजप बरोबर जाणं हे पूर्णपणे ते त्याला विसंगत. असं आहे देसाई सर, म्हणजे माझ्यापेक्षा तुमचा राजकीय वर्तुळातला अनुभव खरंच खूप जास्त आहे, पण तरीही सांगतेय की 2019 पासून आपण जे काही पाहिलंय ते पाहताना 2024च्या निवडणुकांच्या आधी असणारी सगळेजण 2024च्या निवडणुकांच्या निकाल लागल्यानंतर एकत्र राहतील की नाही याची खात्री ना तुम्ही देऊ शकत आहात ना मी देऊ शकत आहात. आणि विचार, आदर्श या सगळ्याच्या बाबत जे काही झालेलं आहे तेही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे 24च्या निवडणुकांनंतर काय याची चर्चा मला वाटते निवडणुकांच्या आकडे समोर आल्यानंतरच आपल्याला करता येईल. तोपर्यंत आपण सध्या जे काही चाललेलं आहे त्यावरच फक्त बोलू शकतो. एवढंच या 5 वर्षांनी आपल्याला दिलं असं म्हणावं लागेल. आजच्या या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपापली मतं स्पष्टपणानं मांडलीत. त्याबद्दल तपासे सर, मिटकरी सर आणि देसाई सर आपल्या तिघांचेही मनपूर्वक आभार. एका दिशेला असतील त्यावेळी आपण अपेक्षा करूयात की महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा योग्य जाईल म्हणून. या चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा